न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा नगर परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा शिवसेना शिंदे गटातूनच माजी नगराध्यक्ष जाकीर इस्माईल सौदागर आणि माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव जनशक्ती नगर विकास आघाडीकडून विश्वजित ज्ञानेश्वर पाटील या दोन मातब्बर उमेदवारांमध्ये थेट आरपारची लढत होणार आहे। यामुळे परंडा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। परंडा नगर परिषदेसाठी ही चौथी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे, तर परंडा शहराला लाभणारे हे 26वे नगराध्यक्ष असणार आहेत। लोकशाही पद्धतीने निवडले जाणारे नवे नेतृत्व कोणाच्या गळ्यात माळ घालते हे मतदानाच्या दिवशी निश्चित होईल। परंडा नगर परिषदेच्या स्थापनेपासून तर सध्यापर्यंत 21 जणांना मिळून 25 वेळा नगराध्यक्ष पद लाभले आहे। त्यात सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान 1952 ते 1957 पर्यंत शहा जीवराज कस्तूरचंद यांच्याकडे गेला होता। त्यानंतर 1 एप्रिल 1960 ते 10 ऑगस्ट 1961 पर्यंत दीक्षित दुर्गादवाल चंदीप्रसाद यांनी नगराध्यक्ष पद भूषवले। त्यांच्यानंतर 11 ऑगस्ट 1961 ते 1 मे 1963 पर्यंत महाजन रंगनाथ यशवंतराव हे नगराध्यक्ष झाले। त्यानंतर 30 मे 1963 ते 31 जुलै 1963 पर्यंत शेख खैरुद्दीन उस्मान हे पहिले मुस्लिम नगराध्यक्ष झाले। त्यांच्यानंतर 1 ऑगस्ट 1963 ते 31 मे 1967 पर्यंत माढेकर गोपीनाथराव नारायणराव हे नगराध्यक्ष झाले होते। त्यानंतर 1 ऑगस्ट 1967 ते 1975 पर्यंत सिद्दीवाल चंदनसिंह बाबनसिंह नगराध्यक्ष झाले आहे। प्रथमच झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चंदनसिंह बाबनसिंह सिद्दीवाल यांना 4 मार्च 1975 ते 5 फेब्रुवारी 1981 दरम्यान नगराध्यक्ष पद मिळाले। त्यानंतर 6 फेब्रुवारी 1981 ते 30 एप्रिल 1985 या काळात 6 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले। त्यानंतर 16 मे 1985 ते 21 जुलै 1985 पर्यंत मुजावर अत्ताऊर रहमान महम्मद साब हे नगराध्यक्ष झाले। काही दिवस प्रशासक होते। त्यानंतर 2 ऑगस्ट 1985 ते 24 फेब्रुवारी 1986 पर्यंत शेख चांदपाशा खैरुद्दीन यांनी नगराध्यक्ष पद भूषवले। परत काही दिवस प्रशासक होते। 10 मार्च 1986 ते 28 मे 1989 ते 8 जून 1989 पर्यंत 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिलं। 6 जानेवारी 1989 ते 17 डिसेंबर 1991 पर्यंत पाटील अण्णासाहेब शंकरराव यांनी नगराध्यक्ष पद भूषवले होते। 18 डिसेंबर 1991 ते 3 सप्टेंबर 1995 पर्यंत सद्दीवाल सुभाषसिंह चंदनसिंह यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं। परत काही दिवस प्रशासक होते। 11 ऑक्टोबर 1995 ते 4 ऑक्टोबर 1996 पर्यंत पहिल्यांदा ठाकूर सुजितसिंह मानसिंह यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार घेतला। त्यांच्यानंतर 5 ऑक्टोबर 1996 ते 18 डिसेंबर 1996 दरम्यान जिनेरी अकील मुबारक हे नगराध्यक्ष झाले। 21 डिसेंबर 1996 ते 16 डिसेंबर 1997 पर्यंत परदेशी रमेशसिंह गोकुळसिंह हे नगराध्यक्ष झाले। त्यानंतर 17 डिसेंबर 1997 ते 16 डिसेंबर 1998 दरम्यान परंडा नगर परिषदेत पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून चौधरी आयशा रसूल यांनी काम पाहिले। त्यांच्यानंतर दुसऱ्या वेळा ठाकूर सुजितसिंह मानसिंह यांनी 17 डिसेंबर 1998 ते 13 फेब्रुवारी 2000 पर्यंत नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं। त्यानंतर 14 फेब्रुवारी 2000 ते 13 ऑगस्ट 2000 पर्यंत देशमुख लक्ष्मीकांत वासुदेवराव यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं। त्यानंतर 14 ऑगस्ट 2000 ते 9 जानेवारी 2001 पर्यंत तिसऱ्यांदा ठाकूर सुजितसिंह मानसिंह यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं। पुन्हा काही दिवस प्रशासक होते।
त्यानंतर 30 जानेवारी 2001 ते 16 डिसेंबर 2001 पर्यंत माळी शिवाजी चंद्रभान यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दुसरा मान माळी शिवाजी चंद्रभान यांना मिळाला. ते 17 डिसेंबर 2001 ते 16 डिसेंबर 2006 या काळात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 17 डिसेंबर 2006 ते 16 जून 2009 पर्यंत शहाबर्फीवाले नसरीन बाशा यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्यानंतर 17 जून 2009 ते 16 डिसेंबर 2011 पर्यंत डाके सिंधुताई मधुकर यांनी नगराध्यक्ष पद भूषवले. पुन्हा काही दिवस प्रशासक होते. 26 डिसेंबर 2011 ते 5 जुलै 2014 पर्यंत शिंदे राजश्री सुभाष यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर काही दिवस प्रशासक होते. 2014 मध्ये नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव झाले होते. त्यात पुन्हा एकदा 17 जुलै 2014 ते 25 डिसेंबर 2016 पर्यंत नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत तृतीय लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौदागर जाकीर इस्माईल हे निवडून आले होते. त्यांनी 26 डिसेंबर 2016 ते 26 डिसेंबर 2021 या काळात नगराध्यक्ष स्थान भूषवले. 2021 पासून परंडा नगर परिषदेवर कारभार प्रशासकच पाहत आहेत. परंडा नगर परिषदेचा गौरवशाली इतिहास 21 व्यक्तींनी भूषवले. 25 वेळा नगराध्यक्ष पद. परंडा नगर परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात एकूण 21 जणांना मिळून 25 वेळा नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. या गौरवशाली परंपरेचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे. परंडा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान शहा जीवराज कस्तुरचंद यांना 1952 ते 1957 या काळात मिळाला. शेख खैरुद्दीन उस्मान 30 मे 1963 ते 31 जुलै 1963 हे पहिले मुस्लिम नगराध्यक्ष ठरले. पहिल्यांदा झालेल्या लोकनियुक्त निवडणुकीत चंदनसिंह बाबनसिंह सद्दीवाल यांनी 4 मार्च 1975 ते 5 फेब्रुवारी 1981 या काळात नगराध्यक्ष पद सांभाळले. परंडा नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून चौधरी आयशा रसूल 17 डिसेंबर 1997 ते 16 डिसेंबर 1998 यांनी पद भूषवले. या इतिहासात ठाकूर सुजितसिंह मानसिंह यांनी 3 वेळा नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. नगर परिषदेच्या दीर्घ काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा प्रशासक म्हणून कारभार पाहिला आहे. 1981 ते 1985 मध्ये 6 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम पाहिले. तसेच 1986 ते 1989 दरम्यान 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. 2021 पासून परंडा नगर परिषदेचा कारभार प्रशासकच पाहत आहेत. संपादक आशुतोष बनसोडे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.